ते अपक्ष जरी थांबले असते तरी निवडून येत होते. हा तर 200% भैया यावेळेस घरी बसत होते. भाजपच्या नगरसेवकांना काँग्रेसची नगरसेवक ऑफर करायली भाजपच्या पालकमंत्र्याकडून कामं घेऊन. 100%. मी तर म्हणतो नाही, त्या 3-4 नगरसेवकच आहेत आपल्या लातूर महापालिकेमध्ये जे की वर्षानुवर्ष निवडून येतात. किती जण ऍक्टिव्ह दिसतात भाजपचे? 4 महिला आहेत फक्त ऍक्टिव्ह नगरसेवक. वार्डातल्या भूमिपूजनाला बरे येतात, कचऱ्याच्या समस्येला तुमचं काय जाते तिथं? इथं सगळ्यांना एकच पडलंय बघा. तुम्हाला सांगतो, महापालिकेत जाऊन कशी मी गुत्तेदाऱ्या करू. अवघ्या 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. कोर्टाचा निर्णय आला आहे आणि काही दिवसावर निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी आहे. कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउटगोईंग सोर्सेस दोन्ही पक्षांकडे सुरू आहेत. या काळामध्ये आमच्या लातूरमध्ये एक घटना घडलेली आहे. लातूरचे एक निष्ठावंत कार्यकर्ते असणारे जे सक्रिय कार्यकर्ते होते लातूर भाजपचे, त्यांनी नुकताच भाजपला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. अख्ख्या देशभरात भाजपकडे जाण्याचा ट्रेंड सुरू असताना यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच लातूरच्या वेगवेगळ्या विषयावर अतिशय तटस्थपणे आणि स्पष्टपणे ते भूमिका मांडत असतात. माझ्यासोबत स्क्रीनमध्ये दिसत आहेत हेमंत जाधव, ज्यांचा मी उल्लेख केला. ते हेमंतजी माझ्यासोबत आहेत. यांच्यासोबत मी या सगळ्या विषयांवर, त्यांचा पक्ष सोडण्याची भूमिका त्याच्यावरती, लातूरबद्दलच्या विषयावर बोलणार आहेत. भारत सत्ता विशेषतः फक्त लातूरमध्ये काम करतं आपण सगळे जाणतात. हेमंतजी, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप इलेक्शनचा माहोल सुरू होणार आहे मी म्हणल्याप्रमाणे 2-3 महिन्यात. आपण त्याच्यावर तर बोलूच, परंतु मी पहिला मुद्दा जो उपस्थित केला की एकीकडं भारतभरात भाजपकडे जाण्याचा ट्रेंड सुरू असताना तुम्ही अचानक भाजप सोडली. अतिशय तुम्ही सक्रिय भाजपमध्ये होतात. अगदी स्पष्टपणे पक्षाची भूमिका सामाजिक माध्यमांमध्ये मांडायचात, ग्राउंडवर मांडायचात. काय घडलं? कशामुळं भाजप सोडली? नेमकं काय? मुळात आपण आपल्या सोशल लाईफमध्ये काम करत असताना आपला भोवतालचा परिसर, आपलं गाव, आपलं राज्य ह्याच्यात चांगल्या पद्धतीनं काम व्हावं म्हणून आपण कुठला ना कुठला तरी पक्ष जॉईन करतो. समाजसेवेच्या माध्यमातून, सोशल वर्कच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अवतीभोवतीचा परिसर सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. पण राजकीय पक्ष जर नसेल किंवा आपण राजकीय भूमिकामध्ये नसू तर आपल्याला जे नेमकं समाज परिवर्तन घडवायचं ते शक्य होत नाही. समाज आपल्या वैयक्तिक पातळीवरती आपण फार कमी पडू शकतो. त्यामुळं आपण राजकीय पक्षाचं कुठलं तरी एक नेतृत्व, विचारधारा मांडून आपण त्यामध्ये प्रवेश करतो. त्या अनुषंगानेच मी 2014 नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालो होतो. पण 2014 ते 2025 पर्यंतच्या कालखंडामध्ये जे काही घटना घडल्या, ज्या सांगायचं म्हटलं तर लोकल लातूर लेवलवरती बोलायचं म्हटलं तर सांगितलं जायचं एक, निर्णय प्रक्रिया व्हायची एक, हे प्रमाण मागच्या 1-3-4 वर्षामध्ये खूप वाढलं होतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नसल्यामुळं लातूर शहरामध्ये ज्या काही बदल आपल्याला करण्याची आवश्यकता आहे ह्या बाबतीतही कुठल्याही प्रकारचं भाजपमध्ये मला काही नेतृत्व म्हणा किंवा त्या संदर्भातील निर्णय प्रक्रिया दिसून येत नव्हती. यामुळं मी विचार केला की आपण दुसरा मार्ग निवडावा. फक्त एवढंच कारण आहे? हा, म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की आत्ताचं तुम्ही जर लातूर शहर जिल्ह्याची जी काही कार्यकारिणी झाली किंवा इथं विधानसभेचं तिकीट वाटप झालं तर ते तिकीट वाटपामध्ये सुद्धा आम्हाला बोलवलं, तुमचं मत सांगा म्हणले. बरं, आता मत सांगायचं तर ऑप्शन दिले पाहिजेत ABCD, किंवा लातूर शहर विधानसभेसाठी इच्छुक हे 1, 2, 3, 4 कॅन्डिडेट आहेत. तिथं गेल्यावर आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही तुमच्या मनाने नाव लिहा. असं थोडीच असतं. तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा अजित पाटील असतील, अर्चना पाटील असतील, अर्चनाताई असतील, देवीदास काळे असतील किंवा इतर जे कोणी इच्छुक आहेत ते तुम्ही सांगितले पाहिजे. मग त्याच्यात आम्ही निवडून सांगू ना. आम्ही असं डायरेक्टली आमचं मत कसं काय देऊ? बरं, आम्ही ते दिलेही, पण त्या ज्या काही निवड प्रक्रियेचा निकाल द्यायला पाहिजे होता. आता तुम्ही एक परीक्षा घेतली, त्याचा निकाल तर द्यावा लागेल की अ ला एवढे मार्क, ब ला एवढे मार्क, सी ला एवढे, तेही दिलं नाही. हे झालं विधानसभेचं. आता जिल्हा कार्यकारिणी करत असताना सुद्धा देखील तेच. अर्चनाताईंनी त्यांच्या भाषणात पण सांगितलेलं होतं की लातूर जिल्हा विशेष आहे आणि लातूर अख्ख्या महाराष्ट्रातून एकाच ठिकाणी नियम मोडण्यात आला.
बरं हे त्यांनी कधी सांगितलं ज्या वेळेला प्रक्रिया पार पडली, पण प्रक्रियेच्या वेळेस ज्या वेळेला आम्ही तिथं बोलवण्यात आलं आम्हाला की शहर कार्यकारिणी निवडायची आहे, जिल्हाध्यक्ष निवडायचे, मग तिथे एक नियम सांगण्यात आला की जिल्हाध्यक्ष हा 45पेक्षा कमी नाही आणि 60पेक्षा जास्त नाही. मग त्यात आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत जे की बिलो 45 आहे, हे आपण ह्या नियमातच बसत नाही म्हणून आपण नादच सोडून दिला. म्हणजे क्वालिफायच होत नाही तर मग अप्लाय कशाला करायचं. आणि ज्या वेळेला कार्यकारिणी त्या तिथेही तसंच की तुम्ही नाव द्या म्हणले कुणाला करायचं, मग तिथंही ABCD आम्ही ऑप्शन दिले, त्याही ऑप्शनचा निकाल कुणालाच माहित नाही की नेमकं हा निकाल कुणाच्या फेवर गेला. आणि ज्या वेळेला अध्यक्ष नेमणूक झाली त्यावेळेला तर सरळच लक्षात आलं की अरे हे पूर्ण प्रक्रिया म्हणजे जर कोर्टात जायचं म्हटलं तर पूर्ण प्रक्रियाच रद्द होऊन नवीन प्रक्रिया घ्यावी लागेल अशा पद्धतीचं ते आहे. पण ते तेवढ्या लेवलला जायचा विषय नाही. म्हणजे पूर्ण नियमावली आम्हाला सांगायची एक, निर्णय घ्यायचे दुसरेच. ह्या गोष्टीमुळे मी म्हटलं की इथं आपलं काही म्हणजे मला काही माझं वैयक्तिक स्वार्थ त्याच्यातनं घ्यायचा नाहीये किंवा काय मला त्यातनं काही फार मोठं हे करायचं. पण जिथं तुम्हाला देशमुखांसारख्या एकदम सुपर स्ट्रॉंग पर्सनॅलिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला इलेक्शन्स कंडक्ट करायचे आणि तुमची जर निवड प्रक्रिया जर इतकी साशंक कन्फ्यूज असेल तर तुम्ही काय लढणार. त्यापेक्षा उलट पक्षी मी अजितदादा गटामध्ये गेलो. का तर अजितदादाचं तुम्ही पूर्ण नेतृत्व बघा, ते कधीही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टीमध्ये सहसा जात नाही. त्यांचा राजकारणाचा दृष्टिकोन हा केवळ आणि केवळ विकासच असतो. ह्या अनुषंगाने आणि पक्ष शिस्त ही बघून मी भाजप सोडून अजितदादा गटामध्ये मी प्रवेश केला. म्हणजे तुम्ही बूथ प्रमुख वगैरे पण होतात भाजपचे. हो, भाजपमध्ये मला कार्यकर्त्यांमध्ये तुमची गणना व्हायची, कारण आता तर भाजपमध्ये तुम्ही 14 नंतर म्हणताय की लोक बरेच इनकमिंग सुरू झाली, बरेच वेगवेगळी लोक आली, पण तुम्ही पूर्वीपासून मला वाटतं की भाजपच्या विचाराचे म्हणा किंवा निष्ठेनं काम करत होतात. असं असताना हा निर्णय घ्यायला म्हणजे ती परिस्थिती नाही कसं व्हायचं माहिती का, कार्यकर्ता सतत गुंतवून ठेवायचा. अमुक प्रोग्राम तमुक प्रोग्राम हे आलंय बूथ. मला सांगा, माझा एरिया त्याची बॉर्डर बदलली नाही, त्यातले लोक बदलली नाही. मी एकदा बूथ यादी दिल्यानंतर तुम्ही दर 6 महिन्याला मला नवीन बूथ यादी कसं काय मागू शकता. म्हणजे ते कार्यकर्ता दुसरीकडं त्यांना काही बोलत नाही पाहिजे, एंगेज ठेवायचं. कशात ते बूथच्या याद्या करा का, ते मोदीजींचा कार्यक्रम घ्या. पण आम्ही ते घेतही होतो. पण मला सांगा, लोकांना आज वेळ आहे का तेवढा. आणि सर्वप्रथम म्हणजे जे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडून देऊन तुम्ही बाकीचे फापट पसारा सांगायचं त्यांना, लोक हे करतील ना. तुम्हाला काय म्हणजे तुमचा जो हेतू आहे त्यांच्याकडे बघायचा तो सॅटिस्फाय नसेल तर लोक तुम्हाला विचारतही नाही. विरोधक असताना इतकी चांगली म्हणजे लातूर महापालिकेमध्ये विरोधक म्हणून भाजप असताना जी काम करायची संधी होती, मला वाटतं ते कुठंतरी गॅप भाजपकडनं मोठ्या प्रमाणात झाला. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. प्रश्नच नाही. मुळात काय म्हणतात त्याला, ज्या पद्धतीनं ह्या नगरसेवकांनी लिडरशिपला फॉलो करायला पाहिजे होतं त्यांनी अजिबात केलं नाही. म्हणजे आपल्याला लोकांनी बदल 0 to हिरो कशासाठी केलं. एक्झॅक्टली. ह्याचा तुम्ही परफॉर्मन्स दिला का. तिथं मालमत्ता कराचा विषय घ्या, जो की सगळ्यात मोठा आहे लातूर शहरामध्ये. मालमत्ता कराचं तुम्ही जर महापालिकेतनं तुम्ही पत्रकार आहात, माहिती घ्या. त्याचे जी काही GB झाल्या सर्वसाधारण सभा, त्याचा सभेतल्या चर्चा आणि घेतलेले निर्णय हे टोटल परस्पर विरोधी आहेत. तो मध्ये हा एक विषय झाला होता बघा, आपल्या ट्रेड लायसन्सचा. तर ट्रेड लायसन्सचे मी डॉक्युमेंट्स महापालिकेची सभेची इतिवृत्तांत मागवले. तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की तो ज्या वेळेला मुद्दा चर्चेला आला त्यावेळी संध्याकाळचे 7-8 वाजले होते. मग काही नगरसेवक त्याच्यावरती बोलत होते आणि रात्री बराच वेळ गेल्यानंतर सन्मान्य महापौरांनी सांगितलं की आपण या विषयावरती उद्या चर्चा करू. तो विषय क्रमांक 9-10 होता. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सभा सुरू झाली त्यावेळेला डायरेक्ट 14 विषय क्रमांक 14 तो कुठे गेला. त्याचं रुलिंग ज्या वेळेला मागवलं तर बहुमताने मंजूर. अरे चर्चेत विषय मंजूर नामंजूरचं तुम्ही घेतलाच नाही, मग तुम्ही लागू कसं काय करू शकता. म्हणजे सांगायचं काय आहे, इथले अतिप्रचंड हुशार आहेत महापालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्याच दुपटीनं मूर्ख असलेले म्हणले कोण तर पाठवलेले लोकप्रतिनिधी. ह्यांना हे सुद्धा कळत नाही की ते काय करतायत. दोन्ही पक्ष आपण दोन्ही पक्षाचे 100%.
मी तर म्हणतो नाही, त्या 3-4 नगरसेवकच आहेत आपल्या लातूर महापालिकेमध्ये जे की वर्षानुवर्ष निवडून येतात, चोंबडेगिरी करतात, वार्डात फिरतात, सकाळ सकाळी उठून उगा 4 लोक पर्सनॅलिटी आपली उंच आहे, धिप्पाड आहे म्हणून असं कर तसं कर करायचं आणि लोकांना काहीतरी भूलताप द्यायच्या. पण आज आपलं लातूर शहर नगर परिषद नगरपालिका राहिलेलं नाही. मराठवाड्यातलं सेकंड टॉप मोस्ट सिटी लातूर आहे. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्याच्यासाठी थोडे तरी बुद्धिजीवी नगरसेवक तिथं गेले पाहिजे. आणि मग ह्याच्या दृष्टिकोनातनं तुमची बांधणीच होत नाही. तुमची बांधणी फक्त हा माझा कार्यकर्ता आहे का, तो त्या गटाचा आहे का, ह्या गटाचा आहे का, हे कुठपर्यंत चालणार आहे. हा स्थानिक भाजपचा प्रॉब्लेम आहे की मुंबईचा प्रॉब्लेम आहे? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही घटनाक्रमांचा जर अभ्यास केला तर असं वाटतं की मुंबईहूनच, कारण भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. नाही, मग हे जाणून बुजून ठेवलं जात आहे का? मला सांगा, एक साधं लॉजिक आहे. तिकीट अर्चनाताईंना द्यायचं, मग तुम्हाला त्यांना आमदार करायचे ना, मग यंत्रणा त्यांच्या हिशोबाने लागली पाहिजे का त्यांच्या इमिडिएट कॉम्पिटिटरला तुम्ही यंत्रणा दिली पाहिजे? तुमचा यावरनं लक्षात आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला कायद्याच्या भाषेत, परिस्थितीजन्य पुरावे. एक्झॅक्ट नसतो तो की ह्यानं मारलंय ह्याने खून केला असं नाही, पण परिस्थितीजन्य पुराव्या जर त्यानुसार जर अनुषंगानं केलं तर हा घोळ मुंबईहूनच घातला जातो असं माझं 100% मत आहे. आता माझं मत चुका असेल बरोबर असेल ते माझ्यासोबत राहील, पण एक ओव्हरऑल जे काही सिस्टीम चालते, तुम्ही आता बघा ना, ज्या वेळेला अजितदादा गटासोबत भाजपनी युती केली किंवा भाजपनी युती नाही केली किंवा ह्यांना घेतलं, काय असेल ते असेल, जे काय असेल ते, लातूर जिल्ह्याला जिथं भाजपचं पूर्ण एक म्हणजे 17 ते 22 पर्यंत पूर्ण एक हाती जिल्हा भाजपच्या ताब्यात होता. भाजपची मराठवाड्यातला सगळ्यात पॉवरफुल जिल्हा भाजप होता. 2 मतदारसंघ तर असेच गेले, अहमदपूर, उदगीर, ठीक आहे, जाईनात का त्याचं काय, आता ते मोठ्या लेवलवरती असेल, पण पालकमंत्री स्थानिक न द्यायचं काय कारण? क्यू तर अशी येते, आता मी जरी लाईव्ह बोलत असेल पण महापालिकेत चर्चा कशी आहे, भाजपच्या नगरसेवकांना काँग्रेसची नगरसेवक ऑफर करायली भाजपच्या पालकमंत्र्याकडून कामं घेऊन. मग ह्याचं काय उत्तर आहे कुणाकडं? म्हणजे लिटरली आता नावं घेण्याचा काही अर्थ नाही, जुने पालकमंत्री, म्हणजे जे कोणी असतील ते, म्हणजे काँग्रेसचा नगरसेवक भाजपच्या पालकमंत्र्याकडनं भाजपच्या नगरसेवकाला काम पाहिजे का, तुझं काही काम आहे का वार्डातलं, मी करून देतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे, ज्याचा की सगळ्यात मोठा पॉवरफुल पक्ष आहे जिल्ह्यातला. आणि ते मागं राज ठाकरे म्हणले होते एक अदृश्य शक्ती टाईप, मग ही अदृश्य शक्ती कोण आहे, कुणामुळे व्हायले, काय आज परिस्थिती काय? तुम्हाला किती जण ऍक्टिव्ह दिसतात भाजपचे? 4 महिला आहेत फक्त ऍक्टिव्ह, म्हणजे नगरसेवक म्हणून जे कोणी ऍक्टिव्ह आहेत आमचे 34 होते, त्यापैकी मी तर म्हणतो फक्त 4च महिला ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही सातत्यानं काँग्रेस विरोधी लिहित असता. अर्थात सत्तेत काँग्रेस होती, त्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत. आत्ता तुम्ही अजित पवार गटात आहेत. अजितदादांचं नामित भायांचे संबंध महाराष्ट्र जाणतो, तरी तुम्ही तुमची भूमिका अजून तीच आहे. कसं बघता हे सगळं? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. अजितदादा कधीच कॉम्प्रोमाइज राजकारण करत नाही. ते कार्यकर्त्यांना न्याय द्यायच्याच भूमिकेत. हे मला तुम्ही विचारून किंवा मी सांगून काहीच होणार नाही, तुम्ही जाऊन बघा. फार क्वचित लोक ज्यांना की कुठंतरी काहीतरी त्यांच्याकडनं अडचणी झाल्यात किंवा त्यांच्या मतदारसंघाचं जॉग्राफी बदलली, अशीच लोक जातात. पण अजितदादा विकासात्मक धोरण ठेवूनच काम करतात अख्ख्या संबंध महाराष्ट्रामध्ये, म्हणजे तिथं कुठल्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज नसतं. आणि राहिला प्रश्न काँग्रेसवर टीका करायचा, तर आपण काय म्हणू, आत्ता आजचीच एक ताजं उदाहरण देतो मी. लातूरच्या भोवताली जितके खेडे, तिथं तुम्ही बाईकवर एक चक्कर मारून या आणि तिथल्या रस्त्यांची अवस्था, त्या गावची अवस्था, जी की लातूर शहरापासून एक 5 किलोमीटरच्या रेडियसच्या आतमध्ये, म्हणजे इतके बकाल आणि भकास आहेत. त्यावरनं त्या नेतृत्वाची आपण हे करू शकतो कुवत कशी आहे. आता कसं झालंय, आता कॉर्पोरेट राजकारणाचे दिवस आहेत. कुणाला विरोध करून आपलं काही नुकसान होतंय का हे पाहिलं जातं राजकारणात. ठीक आहे, आता उदाहरणार्थ समजा तुम्ही एका पक्षाचे, मी एका पक्षाचा आहे, तुम्ही मला विरोध
ह्याच्यासाठी हा विचार करून करता की ह्याला पाडल्यावर माझा काय फायदा आहे, फायदा नाही, तोटा. हा तिकडं राहून निवडून येऊन काय फायदा आहे. तर ह्या गोष्टीवरती त्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस थोडा बदल घडायला पाहिजे होता, पण ते थोडक्यात राहून गेलं. आता त्याची कारणं भरपूर आहेत. त्याच्या कारणाचा अभ्यास उमेदवारांनीच केला पाहिजे. आपलं कशामुळं आपला पराभव झाला तो. तुम्हाला काय वाटतं कशामुळे पराभव झाला? त्यांनी निर्णय घ्यायला उशीर केला. भारतीय जनता पार्टीत किंवा त्यांना जे काही त्यांच्या डोक्यात म्हणजे जे काही विचार होते, जसं डिले डिफीट इट सेल्फ असतो, तो डिले डिफीट इट सेल्फ त्यांचा झालेला आहे. बाकी जनता मी म्हणतो ना 2000% नेतृत्व बदल करण्याच्या तयारीत होती. केवळ यांच्या उशिरा निर्णयानं किंवा मला भाजपमध्ये जाऊन उभा राहायचं आहे ह्याच्यामुळं ते झालेलं आहे. कारण की झालं काय, त्या आल्या अचानक, फार कमी स्पॅन राहिला होता. आणि एखाद्या घरात एखादी व्यक्ती अचानक आली की आपली कशी तारांबळ उडते, ह्याला काय पाहिजे काय नाही, कसं आहे काय, कोणता व्यक्ती कसा आहे, मग हे कळण्यामध्ये तो हुकला आहे गेम. तर 200% भैया यावेळेस घरी बसत होते, काहीच विषय नव्हता त्याच्यात. नाही, पण आमचा एक इंटरव्ह्यू झाला होता ताईंसोबत. खूप दिवसापासून ह्या प्रक्रिया सुरू होती भाजप प्रवेशाची, अशा त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी केला होता. मग उशीर कसा झाला म्हणता येईल? ते मला असं स्पष्टच बोलायचं म्हटलं तर माझा अंदाज काय असेल की तिकिटाची ॲश्युरिटी द्या, मगच मी येते. तुम्हाला माझं थोडं परसेप्शन वेगळं असतं. इथून उठायचंय ना, मग पुढचं पुढं बघू. आपल्याला जायचंय तिकडं. त्या अपक्ष जरी थांबले असते तरी निवडून येत होत्या. उलटा अपक्ष तर त्या 200% निवडून येत होत्या. कारण की कमळाचं चिन्ह बघून जे काही जुन्या लातूर किंवा तिकडचा एरिया आहे तो मायनस घ्या, त्या विदाऊट पक्षाच्या चिन्हाच्या जरी थांबल्या असत्या तरी त्या निवडून येत होत्या. अच्छा, 100% निवडून येत होत्या. बरं, लातूरच्या अवस्थेबद्दल तुम्ही सारखं हे करत असतात, पोस्ट करत असतात तुमच्या सोशल मीडियावरती. अर्थात ते सत्यच आहे, सगळी परिस्थिती तशीच आहे. अतिशय शहराची अवस्था बकाल झाली म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं कुणाचं चुकलं हो? नेतृत्व तर ठीक आहे आपल्या जागी, बाकी लोक म्हणून पण ह्याला जबाबदार आहेत असं वाटत नाही तुम्हाला? हो, नाही, लोकांचा अजिबात नाही. लोकांना, लातूरच्या जनतेला नाव ठेवण्यात अर्थच नाही. कारण की लातूरची जनतेनं जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा बदल घडवलेले. पण एक सगळ्यात मोठा काय माहिती का, कुठल्याही लोकांना, लातूरचेच म्हणून नाही, डिसिजन मेकिंग करत असताना लोक शक्यतो काही पॅरामीटर्सचा विचार करतात. त्यापैकी एक असतो स्थिरता. मग स्थिरता म्हणजे काय की एक हाती नेतृत्व. नुसता आमदार निवडून येणं हा भाग नाही आहे. त्याच्या खाली नगरपालिका चालवायची आहे, जिल्हा परिषद चालवायची आहेत, ही पंचायत समिती असतात. मग इकडं ज्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला ते बघितलं जातं की एक हाती नेतृत्व आहे का, कारण की त्याचा इम्पॅक्ट सगळीकडेच होतो. त्या बाबतीत देशमुख कंपनी प्लस पॉईंटमध्ये राहते. आणि अपोजिशन मधला गोंधळ बघून जनता म्हणते की अरे ह्यांचं काय, ह्यांच्यातलीच मिटत नाही, मग जावा तिकडं, ते वाया कशाला घालायचं, चला तेच बरं आहे. ह्यामुळं होते. जनतेचा, लातूरच्या जनतेचा काहीही चूक नाही. लोक किती दिवस घरात कचरा घेऊन बसतील हो? 4 दिवस ठीक आहे, मला माझा लातूर घाण नाही करायचे, मग लोक 1, 2, 3, 4 बकेटात कचरा जमा करतात. 5व्या दिवशी ते वास घाण उठते ना घरात, म्हणजे ते टाकते रस्त्यावर. मग यंत्रणा कुणामुळे चुकायली? आमदार, स्थानिक आमदार, ठीक आहे, नगरसेवक वार्डातल्या भूमिपूजनाला बरे येतात, कचऱ्याच्या समस्येला तुमचं काय जाते तिथं? त्या गुत्तेदाराची काय अडचण आहे, त्याची वाहनं कुठली आहेत, काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्यावरती कॉन्क्रीट सोल्युशन काढणार आहेत का नाही? आता 2 वर्ष झालं प्रशासक आहे म्हणतायत ना सगळी लोक. लातूरात प्रशासकानंतर एवढा मुर्दा पाडलाय जनतेचा, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्या गोष्टी, की लातूरला यायचं म्हणजे एक 100-50-100 कोटीचं दुकान लावून जाता येते. डोळे झाकून प्रत्येक तो क्लास 1 जो आहे ना, तो 100 ते 150 कोटीला मायनस नाही. मी हे तुमच्या ह्याच्यात बोलतोय. आता त्याचा शोध कसा लावायचा तो फार मोठा प्रश्न आहे, तो काही आपलाही विषय नाही. ते तुम्ही बघा, ज्या कामाला पूर्वी 5-10% व्हायचे, आता तिथं 20 आणि 25%वर कामं चालू आहेत. म्हणजे अत्यंत काय म्हणतात, निष्काळजीपणा सुरू आहे लातूर शहरामध्ये. इथे महापालिका निवडणूक आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका कसं बघताय तुम्ही? कुठल्या पक्षाचं पारडं जड वाटतं तुम्हाला? आता ह्या सगळ्या निवडणुका स्थानिक उमेदवारावर असतात. पक्षाचा रोल असतो त्याच्यामध्ये. शक्यतो लोक सत्ताधारी पक्षाच्या बाहेर जात नाहीत का, तर फंड येणं असतील, काही प्रकरणं मार्गी लावायचे असतील,
तर ते शक्यतो सत्ताधारी पक्ष कॅरी करून घेऊन जातो. त्यामुळं सत्ताधारी पक्षाचाच वेटेज जास्त असेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये. भाजपला अधिक संधी असते मला वाटतंय. भाजप म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, सेना म्हणा, युती त्यांची जी काय हा, युतीत लढले तर फायदा आहे. नाहीतर जे ते मग ज्याची जशी ताकद तसं ते काढतील बाजूला. लढतील वाटते का तुम्हाला? तुम्हाला काय कार्यकर्ता म्हणून काय आत्तापर्यंत काय इंटिमेशन वगैरे? हे बघा, मी स्पष्ट सांगतो ना, ज्याच्यात ताकद आहे ना लढायची त्यानं बिंदास बाहेर पडून लढावं. ती तुम्हाला काय म्हणतात ते, तो विचार नाही केला पाहिजे मी येईल जाईल, कुठलं मतदान कुणाचं आहे, कोणतं. अहो तुम्ही 9 चिन्ह दिले, कन्फ्यूज आहेत लोक. आता त्यातल्या त्यात तुम्ही कसं कॅपिटलाइज करता की नाही मी उगाच सोन्याचं गाडा उमेदवार दिला, पैसे आहेत माझ्याकडे बखळ, मग मी आणतो. त्यापेक्षा एखादा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता फुकटात बी निवडून येईल, पण तो तसा त्यानं हे केलं पाहिजे. त्यामुळं आज आपण सांगू शकत नाही की युती केली तर फायद्याची आहे, नाहीतर तुमच्या लेवलला युत्याबरोबर आणि कार्यकर्त्याच्या लेवलला स्वबळावर म्हणजे बुकना सगळ्याचा. म्हणजे कार्यकर्ता, आता समजा उदाहरण घ्या, शिवसेनेचा आहे आणि भाजपचा आहे, ते दोघं एकत्र झाले तर उद्या विधानसभेलाही गणित बदलतील ना. त्यामुळे ती कार्यकर्ते स्वबळावरच उभं हे टाकायच्या भापाऱ्या, त्यांनी तिथं त्यांचं रक्तबंबाळ व्हायचं, पुन्हा कार्यकर्ता तिथंच. त्यापेक्षा ह्यांना जर खरंच वाटतं लोकांना की व्हायला पाहिजे तर युतीत लढलेलं चांगलंच राहील. कारण की ते कॉम्बिनेशन जे असतात, मतांचं कॉम्बिनेशन कुठलं कसं आहे, त्यानुसार युतीमध्ये लढलेलं चांगलं राहील. तुम्ही आहात इच्छुक? तुम्ही लढणार? हो, 100%. बाहेर किती दिवस बोंबलायचं फेसबुकवर इकडं तिकडं. जिथं जाऊन गोंधळ घालायचं तिथं ऑफिशियल एंट्री पाहिजे ना. सभागृहच आहे सगळा महत्त्वाचा, लातूरच्या विकासाचा परिपाक सभागृह आहे. तुम्ही काय, मी काय, किंवा कुठल्या मोठे मोठे दुसरे समाजसेवक म्हणा, तुम्ही कुणी जरी आणलं तरी सभागृहाशिवाय चाव्या हालत नाहीत किंवा विकास होत नाही. त्यामुळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीनं तिथं जाणं कंपल्सरी. एकटा मीच नाही, 17 वार्डातून 17 जरी 18 वार्ड आहेत, 18 जरी लोक म्हणजे पाहिजेत तसे 70, पण एका वार्डातली एक तरी थोडा तरी डोकेबाज म्हणजे व्यक्ती तिथं जाणं कंपल्सरी. आणि तो फायनान्शियली स्टेबल पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या परिस्थितीत जर तुम्हाला लातूरचं कायापालट करायचं असेल तर तुम्हाला उगाचच ह्याला तिकीट द्यायचे म्हणून देऊन उपयोग नाही. त्याची परिस्थिती, त्याचे उत्पन्नाचे सोर्स बघून दिलं पाहिजे. कारण की तो स्टेबल जर असेल तर तो निर्णय चांगले घेऊ शकेल. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं की सर्वच पक्ष विचार करतील. राजकारणात स्टेबल होण्यासाठी चालणाऱ्या लोकांना काय करणार? नाही, ते स्टेबल होऊच शकत नाही आजच्या तारखेत तरी. राजकारणात स्टेबल व्हायचं नाही, होऊच शकत नाही. तुम्हाला तुमचे इंडिव्हिज्युअलच सोर्सेस लागतात. आणि राजकारण तुम्हाला स्टेबल व्हायसाठी थोडीच येते. अहो ते लोकांचं येते, लोकांसाठी करायचं. तुमच्या स्टेबिलिटीचं काय करायचं, त्याच्यात काय करणार आहात काय? आता तुमची स्टेबिलिटी म्हणजे नेमकं काय? धारणाच ती झाली आजकाल. नाही, किती कसली काय गुत्तेदारी, नाल्यान गटारान रस्ते ते झालेत, होऊन गेलेत. हां, पुढं तेच करत बसायचं. अहो बिल्डिंग, मी काय सांगतोय, नगरसेवकांच्या हाताशी धरून तुम्ही बेकायदेशीर बांधकामं करता. आता मी एक उदाहरण सांगतो. एका बिल्डिंगमध्ये गेलो होतो मी. ती बिल्डिंग एका नगरसेवकाने डेव्हलप केलेली होती. आता त्याचं गणित कसं लावलंय, किती मजल्याची, ती काय मला कळच ना. कारण की त्या बिल्डिंगमध्ये 0 दाबलं की पहिल्या मजल्यावर जाते. बिल्डिंग 6 मजली माळ्याची, 6 दाबलो तर डायरेक्ट गच्चीवर. तुम्हाला जर 5व्यावर जायचंय तर तुम्हाला 4 दाबावं लागतं. एक मजलाच गायब. म्हणजे उद्या चेकिंगला गेला, हो काय लिफ्ट मोजायचे कशी ती बंगली किंवा त्याचा तो फ्लोअर कसा ॲडजस्ट केला देव जाणो. पण ही नगरसेवकासाठी होती तर ह्या अडप झडपसाठी. आता कित्येक दवाखाने लातूर शहरामध्ये आहेत, त्यांना पार्किंग नाही. म्हणजे दवाखान्याचा बेसिक क्रायटेरिया किंवा तुमची ॲटलिस्ट ॲम्ब्युलन्स तरी दारात घ्या. पाहुण्या रावळ्याच्या गाड्या तर बाहेर जाऊ द्या, त्यांच्या ॲम्ब्युलन्ससुद्धा बसत नाहीत. ॲम्ब्युलन्स पेशंटमध्ये घ्यायचं आहे हो, त्याला एंट्री तर पाहिजे. पेशंट रस्त्यावर गाडी लावतो. बरं, आता आपण एखादी समजा प्रायव्हेट गाडीत आहे, पेशंट आहे, माहीत नसते. बरेच ठिकाणी आमच्या इथं भांडणं होतात. प्रायव्हेट गाडीने पेशंट आलेला असतो, त्याला बाहेर उतरायचं काम चालू असते, मागच्याला गडबड असते, तो उतरून डायरेक्ट त्या ड्रायव्हरला मारायला. ते म्हणते आऊसाहेब पेशंट आहे. बरं, ॲम्ब्युलन्स असेल तर माणूस गप्प बसते थोडं,
बरोबर. अशा बऱ्याच ठिकाणी बोळकांडात कुठं हॉस्पिटल असतात का? तुम्ही परमिशनच काही बरं ठीक आहे काढा बोळकांडात काढा, त्याला ॲटलिस्ट सांगा बाबा तू तुझी ॲम्ब्युलन्स मध्ये तरी घे, त्याला मध्ये तरी जागा कर, जेणेकरून लोकांना अडचण येणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगतो. शहरातला 80% कमर्शियल बांधकामांना स्वतःचं पार्किंग नाही. नाही ना, नाही त्याला पाठीशी कोणी घालतंय हेच. तुमच्या दृष्टीनं 5 समस्या काय आहेत लातूरच्या प्रमुख, ज्या तात्कालिक प्रायोरिटी बेसिसवर त्या संपल्या पाहिजेत? सगळ्यात पहिले ट्रॅफिक. सगळ्यात पहिले ट्रॅफिक, नंतर कचऱ्याची आहे, नंतर पाण्याची आहे. पाणी सगळीकडं पाईपलाईन झालेले आहेत, पण तुम्ही विचार केला का त्या गल्लीतल्या त्या माणसाला पाणी येत नाही आहे. हे अमृतचे खडे खणलेत त्याचं काय झालं? परत अजून ते सीवर सिस्टीम जी आहे ती पण त्याचं प्लॅनिंग आणि लेआउट कसे ते कळायलाच भार्ग नाही. गल्लीची गटार 1.5 फुटाच्या पाईपमधनं कसं काय जाईल? म्हणजे सतत खोदत राहायचं का? हा एक विषय आहे. आणि परमिशन्स, अनधिकृत बांधकाम, लिगल बांधणाऱ्याला जी काही बेजारी काढली ह्यांनी, ज्याला की ठीक आहे काही काही बिल्डर्स आता चांगले बिल्डर आहेत लातूरमध्ये ज्यांनी की पूर्ण रेरा अंतर्गत करायलेत. ती लोक रेरा अंतर्गत करतायत, याचा अर्थ तुमचा लेआउट प्लॅनिंग प्रोजेक्ट्स आहेत रेरामध्ये रजिस्टर्ड. नाही नाही साहेब, ते सोपं राहील नाही आता पहिल्यासारखं करायला. लोक काय म्हणतात, पैसे आमच्याकडनं घेताय ना, तुम्ही लिगलच करा, सगळं पैसे आगावं लागतील द्यायला तयार आहेत ना लोक. अनधिकृत करायचं काय गरज आहे? पूर्वी होत होतं ते जुना औसा रोडला कसं झालं बघितलं का तुम्ही? जुना औसा रोडला जर तुम्ही राईटला कुठेही वळलात बोळात 2 गाड्या आल्या की रस्ता बंद. त्या एरियाचा जर तुम्हाला एरिया वाईज तिथं जी काही रस्ता पडलाय त्या अनुषंगाने जर बिल्डिंग परमिशन देता येत नसेल तर तुम्ही कशाला द्यायला? पैसे घेऊनच देताय. मग ह्याचा ताण ओव्हरऑल सिस्टीमवर पडतो ना. आता प्रभाग रचनेमध्ये सुद्धा ह्यांनी घोळ असा घातलेला आहे, मुंबई महानगरपालिका ॲक्टमध्ये असं म्हणलेलं आहे की कुठलीही प्रभाग रचना करत असताना शक्यतो म्हणजे खूपच काही प्रॉब्लेम होत असेल तर मेन हायवे, नदी असेल, नाले असतील जी की मोठे आहेत त्याला ओलांडून प्रभाग रचना करायची नाही. आता प्रभाग रचना 9 आणि 10ची अंबेजोगाई रोड हा बॉर्डर असायला पाहिजे, पण तो नाही आहे. तो आहे जिल्हा परिषदचा रोड. जिल्हा परिषद ते केशवराज शाळा, नर्गिस शाळा हा रोड त्यांनी घेतलेला आहे. पण जी की सगळ्यात सोयीस्कर पडत होतं की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन रेणापूर नाका हा रोड पूर्व पश्चिम. हा म्हणजे इकडं 9 आहे, इकडं 10 आहे, झाला असता. ह्यांनी काय केले, तिकडनं सुरू केला नवीन रेणापूर नाक्यावरनं कॉकशेट कॉलेजपर्यंत, मग तिथनं उजवीकडं वळवला. मग लगेच 50 फूट 100 फूट गेले की डावीकडं, की परत 200 फूट गेले की उजवीकडं, परत खाली गेले की परत टर्न मारला, परत म्हणजे इतकं बारीक किचकट कशाला? उद्या जर समजा एखादा घंटागाडीवाला बदलला तर त्याला तो एरियाच आयडेंटिफाय होत नाही. आणि घंटागाडीवाल्यांचं कसं आहे, त्यांच्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. एखाद्याला समजा काही इमर्जन्सी आली, एखाद्याने दुसऱ्याला सांगितलं की बाबा तू जा आजच्या दिवस माझं कर, मग ते ठीक आहे बाबा जेवढं समजतंय तेवढं करतो. मग असले कॉम्प्लेक्स एरिया जर त्याला मिळत असतील तर तो काय करतो, सोडून देतो, जात नाही. मग कुठलाही हा इकडून आहे, जे ठळक दिसतंय तिकडनं घेते निघून जाते. मग ती लोक काय करतात, ओरडायला चालू करतात, कचरा आला नाही, घंटागाडी आली, मग टाक प्लॉटवर. असं असे अनेक विषय आहेत जे की बारकाईनं हँडल केले पाहिजेत. इथं सगळ्यांना एकच पडलंय बघा, तुम्हाला सांगतो, महापालिकेत जाऊन कशी मी गुत्तेदाऱ्या करू, पण किती करणार आहात करून, किती रस्ते बांधायचे? तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर देणं होत नसेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, तर काय उपयोग नाही ना तुमचा. कित्येक वर्षापासून तेच विषय आहेत, तेच विषय घेऊन लढायचं. ते पुणे मुंबई बघा, त्यांच्या अंडरग्राऊंड लाईन झाली, इलेक्ट्रिकल लाईन सुद्धा त्यांच्या अंडरग्राऊंड आहेत. म्हणजे ते महापालिका करत नाही, पण ते प्रोव्हाइड केलं ना, त्यांनी करून घेतलं ना. त्यांच्याकडं कचऱ्याच्या व्यवस्थित सगळ्या यंत्रणा आहेत. रस्ते एकदा त्यांनी भरपूर ठिकाणी त्यांचं काम चांगलं असतं. लातूरचा क्राईम रेशो पण खूप वाढतोय अशात. नाही, त्याला मी मागं बद्दरजींनीच्या पण त्याच्यात तो विषय झाला होता. त्याला सिस्टीम जबाबदार आहे सगळीच. मग सिस्टीममध्ये तुम्ही आलात, मी आलो, पोलीस डिपार्टमेंट आलं, पालक आले, सगळ्याच गोष्टी. हां, एकतर दारू महाग झाली,
दारू महाग झाली ती झाली, बाहेर बसून पिता येत नाही. आणि पोरांनी तर आता दारू पिणंच बंद केलं वाटतं मला वाटतं. ते नशेखोरीचं एवढं प्रमाण वाढलं आहे आणि ते स्वस्तात मिळतात असा अंदाज आहे. कारण की एवढी कसं काय नादाला लागली मग त्याच्या, ते कुठेतरी स्वस्तातच मिळत असेल ना त्यांना, मग कोणतरी प्रोव्हाइड करणार आहे. सोर्स काय मला वाटत नाही की ते खूप असं बोकाळलं आहे. ते त्याचे 2-3च सोर्स असणार आहे ज्याच्याकडनं हे लीक आउट होईल. आता त्या लोकांना ही लोक पकडत का नाहीत? तुम्ही लातूर शहराच्या भोवताली जावा, असे शेड मारून बसलेले असतात, रात्री लाईट नाही, काही नाही. हटकायला तर भागच नाही कुणाला. पोलिसांची पेट्रोलिंग वाढली पाहिजे, महत्त्वाचा मुद्दा तो आहे. ते जर केलं तुम्ही तर ते होऊ शकते. आता माझ्या घरासमोर सरकारी दवाखाना आहे जनावरांचा, तिथं लाईट नाही. आता तुम्ही आत्ता जरी गेला तर बघितलं तर तिथं लोक 4 ते 5 गरजुल्ले आणि दारुडे बसलेलेच असते. इतका किराणदार आहे, कोण बघायला येईल काही नाही. मागं तिथे 1-2 भांडणं पण झाली. म्हणजे कसे बारकाईनं लक्ष देणारे माणसं पाहिजे. तुम्ही सिस्टीम आहे का त्याला माहीतच नाही. गांधी चौक पोलीस शिवाजीनगर पोलीसवाल्याला की तिथं काय चाललंय, फोन केल्यावरती येईल ना. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. तुम्ही एक पोस्ट केली होती, मॅच 2 धर्मात नाही 2 देशात आहे. त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात आलं, भाजपची वगैरे मंडळीकडनं माझ्या बघण्यात आली होती ती. भूमिका बदलली म्हणून. कसं वाटतंय? नाही ते हे मी काय म्हणतो, आता ह्याच्यामध्ये हे बोलायचं जर म्हटलं ना तर म्हणजे ती पोस्ट मला खरंच पॉइंटलेस होती. काय बोलताय तुम्हाला काही अक्कल आहे का? काय टाकले फेसबुकला? इंडिया पाकिस्तान मॅच होती ती, काय होती पोस्ट ती, आय लव्ह महादेववाले जिंकले, आय लव्ह मोहम्मदवाले हरले. तुमची पोस्ट अशी होती, मॅच 2 धर्मात नाहीये 2 देशात आहे. नाही मी सांगतो ना ते त्याचा रेफरन्स काय होता की मी काही सोशल मीडियात अशी पोस्ट पाहिली, इंडिया पाकिस्तानची मॅच होती, आय लव्ह महादेववाले जिंकले आणि आय लव्ह मोहम्मदवाले हरले. ह्या अशा काही पोस्ट होत्या काही नालायक लोकांच्या. तर मी त्यावेळेस एक आता लोकांना कळावं की बाबा हे चुकीचं आहे, पोस्ट तुम्ही करू नका, तुम्ही लिगली अडकाल त्याच्यात, म्हणून मी ती टाकली होती. म्हणजे ह्या लोकांना इतकंही भान राहत नाही की अरे नालायकांनो, तुमच्या पक्षात एक विंग आहे ती मुस्लिम समाजाची, पर तो तुमचा भाऊ आहे, तो तुमच्या सोबत राहतो, खेळतो, उठतो, बसतो, त्याची ती आस्था आहे, तुम्ही तो आस्थेवरच डायरेक्ट. म्हणून मी ती पोस्ट तशा अनुषंगाने टाकली होती. पण त्याच्या सोशल मीडियात काही हे आहेत विषय. आता आपण काय असं फार काय कायदा हातात नाही, नाहीतर मी झपकी दिली असती धरून अशा पोस्ट टाकणाऱ्याला. तुमचे जुने सहकारी पण त्यावर बघा, चुकला चूक म्हणायला ते सहकारी राहू नाही तर घरचा राहू, कोणी राहू, तुम्ही चूक केली त्याला चूक म्हणलंच पाहिजे, त्याला पाठीशी घालण्यात अर्थच नाही, कुणी का असं ना. ही राजकीय प्रगल्भता कमी होते असं मला नाही वाटत. आम्हाला तर जाणवतेच आहे, संपलीच आहे वाटते आम्हाला तर. राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, अहो सगळे म्हणजे कुणाला ना कॉन्फिडन्सच राहिला नाही. हे प्रॉब्लेम्स का क्रिएट व्हायला लागले की कॉन्फिडन्सच संपलाय काही लोकांचा की आपण चांगलं काम करून निवडून येऊ किंवा आपल्याला अशा पद्धतीनं जायचंय. ह्याचं सगळ्यात मोठं जर तुम्ही कारण काढलं ना तर काँग्रेसला प्रॉब्लेम काय माहिती का, ते गांधीला घेऊन देश चालवायचं म्हणायले आणि त्यांचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तोच. आता देश खूप मोठा आहे, 140 कोटी लोकसंख्या आहे, कळतं लोकांना हा व्यक्ती कसा आहे हा व्यक्ती कसा आहे, आणि त्यालाच पुढं करतात. त्याच्यामुळं काय होतं की हा सगळा केवळ सुरू ते करतात, मग त्याच्या अँटी इकडून येत आहे. ज्या दिवशी ही वर्ण बंद होईल हे खाली बंद होईल. म्हणजे निवडणुका आता हे जागतिक आहे, आपल्या एकट्याच म्हणून नाही, विकास सगळं सोडून देतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका ह्या जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्था ह्याच्यावर येऊन लढल्या जातात. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. हे कधी बदलल आय डोंट थिंक सो. त्याला ते म्हणतात ना सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग. आता हे कलियुग आहे म्हणतात तर ती मला वाटतं हे जेव्हा संपल तेव्हा संपल, ते पुन्हा ते तिथूनच सुरू होईल. त्याच्यापेक्षा ह्याला काही होऊ शकत नाही. कारण की काय म्हणतात त्याला, एक जण फक्त ठिणगी टाकतो, ते पेटणारे आपोआप पेटतात. मूळ विषय फार लवकर डायव्हर्ट होऊ शकतात ना, हे दोन्ही फायद्याचे असतात. 100% डायव्हर्ट होतात. तेच तर पाहिजे असते ना. राज्यकर्ते असतील किंवा इतर कुणी सगळे ज्याला ज्या पद्धतीनं ते घ्यायचंय ते त्या पद्धतीनं डायव्हर्ट करतात त्याला. आता कालचाच विषय जर म्हणला तर ते डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण,
तर त्याच्यामध्ये आता सगळेच पक्ष, आता पोलीस यंत्रणेला काम करू दिलं पाहिजे, त्यांच्या जो काही रिपोर्टिंग आहे ती आली पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतच असतात. म्हणजे आजकाल कसं झाले सांगू का, शासनाच्या यंत्रणेच्या आधी मीडिया यंत्रणा काम करायला लागते. मग त्या मीडियातनं सगळे मीडिया देतं लोकांना ऑप्शन्स की तुम्हाला कोणतं चूज करायचं आणि कोणतं नाही. त्यात यायची भर. म्हणजे मी जर एखादी अँटी पोस्ट पाहिली तर त्या अँटी पोस्टच्याच मला सगळ्या पोस्ट येत राहतात, आणि एखादी पॉझिटिव्हवाली पाहिली तर सगळ्या पोस्ट त्याच्याच येत राहतात. म्हणजे हे सगळ्यांचं मिळून ती जबाबदारी की त्याला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. धन्यवाद हेमंतजी आमच्यासोबत होते. यांच्यासोबत आम्ही लातूर आणि यांच्या सगळ्या राजकीय प्रवासाबद्दल चर्चा केलेली आहे. अतिशय सडेतोडपणे अगदी अनकट सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. महानगरपालिका निवडणूक लढण्याची घोषणा अधिकृतपणे त्यांनी सध्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि सांगायचं म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण ताकदीनिशी येणारी निवडणूक लढणार आहोत. आमचे नेते अजितदादा, बाबासाहेब पाटील, संजूभाऊ आणि विक्रमप्पा काळे, आणि आमचे स्थानिक नेते मकरंद भैया, प्रशांत पाटील, या सर्वांनीच ठरवलं की पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवायची आहे. आणि आम्ही युती झाली काय नाही काय, आम्ही आमच्या लेवलनं महापालिका लढणार आहोत. महापालिका निवडणूक हे स्वतः तर लढणारच आहेत, सोबतच पक्ष म्हणून पण पूर्ण ताकदीनं लढण्याचा त्यांनी आत्ताच आपल्याशी बोलताना भावना व्यक्त केलेल्या आहेत. भारत सत्ता लातूर संदर्भातले वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत असतं. मुलाखतीबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. तुम्ही पण तुमची मतं अगदी बिनधास्त भाषेची मर्यादा ठेवून व्यक्त करायला काहीच अडचण नाही. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.